हॅलो हाय नमस्ते नमस्कार राम राम मंडळी, मजेत ना? तर मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं थेट लालबागमधून स्वागत करतोय आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्याला चालू आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या सर्व वेगवेगळे शॉप, त्याच्यानंतर मार्केट, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आणि सध्या आपल्या ते जोर चालू आहे. खूप गाड्यांचा व्हॉइस येतो, त्याच्यामुळे आपला व्हॉइस प्रॉब्लेम होऊ शकतो. बट आता मी आलो आहे लालबागला आणि बरोबर लालबागच्या राजाच्या समोरच हे शॉप आहे, अगदी अपोजिट साईडला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आता खूप चालतं आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लालबागमध्ये एकूण एक शॉप आहे जे की मेन रोडवरतीच लागलं आहे, ते म्हणजे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी चलचित्र. आता चलचित्र म्हणजे नेमकं काय, तर इलेक्ट्रॉनिकवर चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात जसं की उंदीर, घोडे, हत्ती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे शॉप आता आपण बघणार आहोत. खूप मस्त, खूप स्वस्त ते इथे मिळणार आहे. लालबागमध्ये एकूण एक शॉप आहे, तर तुम्ही आला तर नक्की व्हिजिट करा. आता आपण ते शॉप बघणार, माझ्या मागे तुम्ही बघत असालच, तर तिथे आपण जाऊया आणि बघूया काय काय व्हरायटीज आहेत, काय काय प्राईस आहेत. सो लेट्स गो. आणि तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. ॲड्रेस, लोकेशन सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो लेट्स गो. तिकडे लालबागच्या राजाचा मेन गेट आहे आणि त्याच्या बरोबर इकडे समोर अपोजिट साईडला हे शॉप लागलंय आणि शॉप आहे बरोबर बघा कुमकुम सारीच्या बरोबर अगदी बाजूलाच. इथे बाजूला त्या काकी हारवाल्या आहेत, त्यांच्या बाजूला हे शॉप आहे. इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला हुंदीर, त्याच्याबरोबर हत्ती, गणपती बाप्पा, त्यांची झाडं, त्याच्यानंतर मोर आहेत, मासा आहेत, सगळे चलचित्र आहेत. बघू शकता कमळ वगैरे. आता आपण त्या एकाची प्राईस त्यांना विचारूया आणि कशा कशा ते बनवतात ते सुद्धा विचारायला. मी इथे आलो या शॉपमध्ये आणि माझी भेट झालेली आहे माझ्या सिनियर यूट्यूबरशी. तर मी त्यांच्याशी दाखवतो त्यांना. हेलो सर. हेलो. आपका नाम? नितिन बेदी. ओके, आपका चैनल का नाम भी यही है? नितिन बेदी बैंड बाजा बारात. बैंड बाजा बारात. ओके, आपके सब्सक्राइबर कितने हैं? 10 मिलियन. ओके, 10 मिलियन सब्सक्राइबर आहेत सरांचे आणि त्यांची आपली भेट झाली. नाईस टू मीट यू. थँक्यू. सो आता ते हे ना, या चारी ज्या हुंदीर मामा आहेत ते चारीच्या चारी बुक करणार आहेत, त्यांच्या डेकोरेटरला देणार, बुक करून सांगणार आहेत की बघा इतकं फेमस शॉप आहे ह्या काकांचं शॉप आहे. सो आता त्यांच्याकडून आपण सगळी इन्फॉर्मेशन घेऊया. नाव कसं? माझं नाव अलौकिक अनंत भांबुरे. ओके, अलौकिक अनंत भांबुरे. गाव? कणकवली. ओके, तर मराठी माणूस आहे बघा, कणकवलीचे आहेत. तर इथे बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला चलचित्र बघायला मिळणार आहे, त्याचबरोबर डेकोरेशन गणपतीचे मकरसुद्धा बघायला मिळणार आहेत. तर यांच्यात आता प्राईस विचारूया. काका, या उंदीर मामांची प्राईस कशी आहे? हे उंदीर मामा फायबरमध्ये आहेत. फायबरमध्ये. यांची प्राईस एकाची प्राईस 3500 रुपये. 3500. तर सगळ्यांची 3500 ना, म्हणजे कुठलाही घ्या 3500 रुपये. ओके, पहिला बघू शकता हा उंदीर मामा आहे. ह्याची हाईट किती आहे? 1 फूट. 1 फूट. ओके, 1 फुटाचा आहे. धुपारत आणि घंटी हा एक आहे 3500. त्याच्यानंतर दुसरा आहे, त्याच्या हातामध्ये चकवा आहे बघा, तो बसून आहे आणि हा उभा आहे. त्याची सुद्धा प्राईस 3500 आहे. तिसरा आहे, त्याच्या हातामध्ये डफ आहे बघा आणि याची सुद्धा प्राईस 3500 आहे. त्याच्यानंतर इकडे मोदक घेऊन बसलेत, त्याची सुद्धा प्राईस 3500 आहे. त्यानंतर इकडे बघा हे घुंगरूवाले आहेत, त्याची सुद्धा प्राईस 3500 आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटीज सुद्धा वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर उभे सुद्धा आपल्याला मिळतील ना? उंदीर पाण्याचे असे. ओके, त्यांची प्राईस कशी असते? 4500 4000. ओके, 4-4.5 ते उभे असणार. त्यांची हाईट 2 फूट. ओके, त्यांची हाईट 2 फूट असेल आणि ते 4-4.5 पर्यंत असतील. त्याच्यानंतर हे झाड, ह्याची काय प्राईस आहे का? 2200 रुपये. 2200 रुपये. ओके, आणि याची हाईट 1-1.5 फूट. 1-1.5 फुटाची हाईट आहे आणि 2200 रुपये त्याची प्राईस आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे बघा इकडे पाण्याचा मोर आहे, बघू शकता, आणि पाण्याचा मासा सुद्धा आहे. त्याची शेपटी बघा अशी फिरते आणि हा पाण्याचा मोर आहे. काका, या मोराची प्राईस किती आहे? 4.5. ओके, तर ह्याची प्राईस आहे 4.5. कमीत कमी पाणी किती लिटर टाकावं लागतं? 7 ते 8 लिटर. ओके, 7 ते 8 लिटर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आणि चालू केलं की बघा हा मोर किती मस्त वाटतोय. तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी लावू शकता. त्याच्यानंतर हा मासा, त्या माशासुद्धा पाण्याचा आहे, ह्याची शेपटीसुद्धा हलते बघा. त्याची प्राईस किती आहे? 4000 रुपये. ओके, तर ह्याची प्राईस आहे 4000. त्याच्यानंतर हे सगळे हुंदीर आणि ते मासे, मोर, झाड झालेले आहे. आता आपण तिकडे हत्तीकडे जाऊ. हत्ती बघा इथे एक बसला आहे आणि हा एक उभा आहे. तर काका याची प्राईस कशी? त्याची पण प्राईस 3500 रुपये. ओके, तर ह्याची प्राईस आहे 3500 रुपये. बघा वर खाली मान करतो, त्याच्या सोंडेमध्ये घुंगरू आहे. त्याच्यामध्ये अजून व्हरायटीज आहेत. ओके, ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर सेम आहे, इकडे हा हत्ती मामा बसलेत आणि घुंगरूच वाजवत आहेत. त्याच्यानंतर इकडे गणपती बाप्पा. त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पा आणि त्याच्या पाठी झाड आहे. काका याची प्राईस कशी आहे? 4500 रुपये. 4.5. याची हाईट 3 फूट असेल ना? 3 फूटच्या वरती. ओके, तर याची प्राईस आहे 4500. बघा इकडे झाड आहे, झाडामध्ये लाईट आहे, गणपती बाप्पा बसलेत. त्याच्यानंतर बाजूने पारंब्या आहेत. त्याच्यानंतर इकडे 2 मोर आहेत. यांची प्राईस किती आहे? फायबरची आहे. 2700 रुपये. 27 जोडी की सिंगल? ओके, तर बघा
सगळ्यात स्वस्त इकडचा हाच माल आहे. 27 रुपये तुम्हाला जोडी मिळणार आहे. 2700 रुपयाला तुम्हाला जोडी मिळणार आहे. ते सुद्धा मोर आहेत 2 अपोजिट साईडचे आणि खाली लाईट आहे त्यांच्या डोममध्ये. सो 27 रुपयाला जोडी, एकदम मालच माल झाला तुम्ही. त्याच्यानंतर इकडे कमळ आहे, ते सुद्धा फिरतं आहे, बट त्याला ना कसं सपोर्ट म्हणजे एका प्लेन लेवलवर ठेवावं लागतं. आता ते तिरपं आहे थोडं, त्याच्यामुळे ते आता फिरत नाही आणि ते जागासुद्धा कमी पडते त्याच्यामुळे ते बंद केलं आहे. बट हे फिरतं, हे फिरू शकतं. याच्यावर तुम्ही गणपती बाप्पासुद्धा ठेवू शकता आणि डेकोरेशनसाठी खूप उपयुक्त आहे. तर काका त्याची प्राईस कशी कमळची? कमळची 5,500 रुपये. ओके, तर ह्याची प्राईस आहे 5,500 रुपये. तर बघा हे मस्तपैकी फिरतं, याच्यावर गणपती बाप्पा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडे स्वामी भक्त खूप आहे, त्याच्यामुळे स्वामी भक्तांसाठी हे खास आहे इकडे आकर्षण. बघा मस्तपैकी स्वामी बसले, त्यांच्या पाठी पूर्ण लाईट आहे. तर त्याची प्राईस विचारूया आपण. काका स्वामींची प्राईस कशी? स्वामींची प्राईस 2700 रुपये. ओके, तर बघा 2700 रुपयाला स्वामींचा फोटो आहे. याची साईज किती आहे? ते 4x3. 4x3. ओके, 4x3चं ही फ्रेम आहे आणि सगळं इथे हँडमेड आहे. बघा ह्या सगळ्या गोष्टी हँडमेड केल्या आहेत. त्याच्याबरोबर खाली इकडे मकर आहे. त्यांची प्राईस कशी आहे स्टार्टिंग? हे 3500 रुपये. 3500 रुपये. ह्याची हाईट किती आहे? ह्याची हाईट 3x4. 3x4चं आहे. हे 3500 रुपये. बघा राजमुद्रा आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर हे छोटं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लाईट आहे. त्याची प्राईस कशी? हे 2000 रुपये. 2000. ओके, त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लॉवरनी केले. बघा ह्याची प्राईस 1800 रुपये. 1800. पण तुम्ही बघू शकता इकडे पण डेकोरेशन आहे, तिथे याच्यामध्ये सुद्धा लाईट तुम्हाला मिळेल. का याची प्राईस कशी? याची प्राईस 2500 रुपये. 2500. ओके, आणि याची 2000 रुपये. 2000. आणि ते राजमुद्रा ते 2200 रुपये. 2200 रुपये. सो इथे सगळं तुम्हाला एकदम रिझनेबल प्राईजमध्ये मिळेल कारण की त्याच्यावर किती काम केलं आहे तुम्ही बघू शकता. सगळं हँडमेड वस्तू आहेत. तुम्हाला पाण्याच्या हव्या असतील पाण्याच्या मिळू शकतात, चलचित्र मिळू शकतात. ऑर्डरप्रमाणे बनवू शकता का तुम्ही? ऑर्डरप्रमाणे ऐन टायमाला मिळत नाही. ओके, पण प्रत्येकामध्ये तुमच्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत. हां, सगळे अवेलेबल. तर ऑर्डरप्रमाणे कस्टमाइज करू शकत नाहीत, बट त्यांच्याकडे पॅटर्न खूप आहेत, जसं की उभे हुंदीर, बसलेले हुंदीर, त्याचप्रमाणे झाडं, अशा खूप गोष्टी आहेत. तुम्ही नक्की भेट द्या. आलात तर बरोबर लालबागमध्ये, लालबागच्या गणपतीच्या गेटच्या अगदी अपोजिट दाखवलं कुमकुम साडीच्या बरोबर बाजूला या काकी हारवाल्या इथे आहेत, त्यांच्या बरोबर बाजूला इथेच आहे बघा हे शॉप. इथे येऊन नक्की भेट द्या आणि तुम्हाला जीपे आणि कॅश दोन्ही इथे आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. सो या आणि नक्की भेट द्या. गाईज फायनली आपली व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगतोय सारखं इथे चलचित्र तुम्हाला बघायला मिळतील. पूर्ण लालबागमध्ये कुठेच नाही, म्हणजे कुठेच नाही आहे. फक्त गणपती बाप्पाच्या लालबागच्या राजाच्या बरोबर समोर अपोजिटला मी सांगितलं तिथेच हा शॉप लागलेला आहे. प्राईस तुमच्या किमतीत बसणारी आहे. तुम्ही नक्की या आणि या शॉपला भेट द्या आणि आजच्या उंदीर बिंदीर सगळं बुक करून घरी गावी घेऊन जा, कारण की सगळं स्वस्तात मस्त आहे. सगळी चलचित्र आहेत. तुम्हाला हवी तर डेकोरेशनसुद्धा अवेलेबल आहेत. बाकी आपला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. सफर कोकणात या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात इतकंच करू नका, कारण की केलं तरच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.